आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारींचा इतिहास। महाराजांच्या 3 तलवारी होत्या, जगदंबा, भवानी आणि तुळजा। छत्रपती शिवाजी महाराजांकडे एकूण 3 तलवारी होत्या, तुळजा, भवानी आणि जगदंबा। या तिन्ही तलवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातील होत्या। छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार ही त्यांची प्रसिद्ध आणि दैवी शक्तीचे प्रतीक असलेली तलवार आहे। या तलवारीला भवानी नाव मिळालं कारण ती तुळजापूरच्या भवानी मातेने त्यांना अर्पण केली असे मानले जाते। भवानी तलवार मराठा साम्राज्याची आणि शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची एक अविभाज्य आणि महत्त्वाची बाजू आहे। भवानी तलवार देवी भवानीच्या आशीर्वादाचे प्रतीक मानली जाते आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांना दैवी शक्ती प्राप्त करून देते असे म्हटले जाते। ही तलवार मराठा साम्राज्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची एक अविभाज्य बाजू आहे, जी त्यांच्या इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे। भवानी तलवार धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे, कारण ती देवी भवानीच्या आशीर्वादाचे आणि शिवाजी महाराजांच्या भक्तीचे प्रतीक आहे। असे मानले जाते की तुळजापूरच्या भवानी मातेने ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना दिली, त्यामुळे तिला भवानी तलवार असं नाव मिळालं। छत्रपती शिवाजी महाराजांची तुळजा तलवार। तुळजा ही तलवार शहाजीराजे यांनी 1662 साली छत्रपती शिवाजी महाराजांना दिली होती। या तलवारीचा इतिहास आणि महत्त्व मोठे आहे। भवानी तलवार आणि जगदंबा तलवार यासारख्या इतर प्रसिद्ध तलवारी बरोबर तुळजा तलवार देखील शिवरायांच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे। तुळजा तलवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवराजेश्वर मंदिरात दर्शनासाठी आहे। ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील काचेच्या पेटीत ठेवण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार। जगदंबा तलवार सध्या ब्रिटनमधील लंडनमध्ये सेंट जेम्स पॅलेस येथे असलेल्या रॉयल कलेक्शनमध्ये आहे। ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांची एक औपचारिक तलवार आहे, जी युद्धामध्ये वापरली जात होती। 1857 मध्ये कोल्हापूरच्या छत्रपतींनी ही तलवार प्रिन्स ऑफ वेल्सला भेट म्हणून दिली, जी आजही ब्रिटनमध्ये आहे।